नमस्कार. मस्त रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये आपल्याला नेहमीच भजी खायला सर्वांनाच आवडतात. तर आपण नेहमीच कांदा भजी बनवत असतो, पण आज मी तुम्हाला अगदी मस्त कुरकुरीत, आतनं अगदी सॉफ्ट, जाळीदार, हलकी अशी मुगाच्या डाळीची भजी कशा पद्धतीने बनवायची ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी साधारण 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला साधारण 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. मुगाची डाळ भिजायला तसा फारसा वेळ लागत नाही, म्हणून 3 ते 4 तास पुरेसे असतात ही डाळ भिजण्यासाठी. डाळ आपली भिजायला मी ठेवलेली आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. तर हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकू शकता, त्यामुळे देखील अतिशय छान अशी चव भज्यांना येते. आता तुम्ही पाहू शकता ही डाळ देखील मी 3 ते 4 तास भिजून घेतलेली आहे. अगदी मऊ अशी ही डाळ भिजलेली आहे. मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही, ती अगदी लवकर भिजते. आता आपल्याला ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही पूर्ण आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, ही डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण ही डाळ भरपूर असं पाणी ॲब्झॉर्ब करते. त्यामुळे डाळ वाटून झाल्यानंतर जर गरज वाटली तरच यामध्ये पाणी ॲड करा. तर पाणी न ॲड करताच मी ही डाळ अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. तर आता ही वाटलेली पूर्ण डाळ एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेली आहे. आता सर्वात एक महत्त्वाची स्टेप आपल्याला इथे करायची आहे, ती म्हणजे ह्या डाळीला आपल्याला साधारण 6 ते 7 मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे. तर फेटण्याचं कारण हे आहे की डाळ फेटल्यामुळे आपले जे भजी असतात ते मस्त असे आतनं सॉफ्ट होतात, स्पॉन्जी होतात, जाळीदार होतात. त्यामुळे ही स्टेप करणं अतिशय एखाद्या विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळीचा कलर देखील थोडासा असा फिकट झालेला आहे, म्हणजेच आपली ही डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे. नंतर आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य ॲड करायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे. तर हळद जास्त टाकायची नाही आहे, तर हळद जर जास्त टाकली तर त्यामुळे अगदी भजे आपले लालसर होऊ शकतात. आणि नंतर मी यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेला आहे. इथे मी मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. कांदा टाकल्यामुळे आपली जी भजी असतात ती अगदी अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात. त्याचबरोबर आपण जे मगाशी वाटण तयार केलं होतं ते वाटण देखील टाकलेलं आहे आणि भरपूर अशी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा साधारण 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचं आहे. तर फेटल्यामुळे आपली ही जी भजी असतात ती अगदी आतनं सॉफ्ट होतात, जाळीदार होतात, हलकी होतात. तर यामध्ये आपण कुठलंही सोडा, इनो किंवा तांदळाचं पीठ न वापरता आपण हे भजीचं बॅटर तयार केलेलं आहे. आता लगेचच आपण भजी तळायला घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही भजी तेलामध्ये टाकायची आहेत. तर अगदी फास्ट गॅसवरती ही भजी न तळता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ही भजी अगदी मस्त रंग चेंज होईपर्यंत, सोनेरी रंग होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहेत. जर तुम्ही अगदी गॅस फास्ट केला तर ही भजी वरनं तर मस्त कुरकुरीत होतात, पण आतनं ती कच्चीच राहतात, अगदी पिठाळ होतात. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही छान भजी तळून घ्यायची आहे. तर मस्त आपली ही भजी तुम्ही पाहू शकता तळून झालेली आहेत. मस्त याचा रंग देखील चेंज होत आहे. तर वरनं अगदी कुरकुरीत, क्रिस्पी अशी ही भजी तयार होतात आणि आतनं एकदम मस्त अशी सॉफ्ट होतात. खायला तर फारच अप्रतिम अशी ही भजी लागतात. नेहमीच 30 कांद्याची भजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही मुगाच्या डाळीची भजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने मी इथे ही सर्व भजी तळून घेतलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह.
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.